कष्ट आणि जिद्द याच्या जोरावर नाट्य क्षेत्रात यशस्वी झालेला एक कलाकार म्हणजेच रवींद्र पांडुरंग जावळे हे होय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील साकुर्डे गावचे सुपुत्र असलेले रवींद्र जावळे यांना लहानपणापासूनच नाट्य क्षेत्रात काम करण्याची आवड होती. लेखक आणि दिग्दर्शक सुनील मारी यांच्या परिस्पर्शानं रवींद्र जावळे यांच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळाले. सुनील मारी यांनी रवींद्र यांना नाटकात काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचे रवींद्र यांनी सोने केले. रवींद्र जावळे यांच्या आतमध्ये दडलेला कलाकार नाट्यगृहात प्रेक्षकांना दिसू लागला. माळी यांनी रवींद्र जावळे यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवला. आज 20 जुलै 2026 रोजी रवींद्र पांडुरंग जावळे यांचा 47वा वाढदिवस साजरा होतोय. त्यानिमित्तानं रवींद्र जावळे या नाट्य क्षेत्रातील कलाकाराच्या जीवन प्रवासावर टाकलेला हा छोटासा दृष्टिक्षेप. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या साकुर्डे या गावी 20 जुलै 1979 रोजी रवींद्र जावळे यांचा जन्म झाला. वडील पांडुरंग महादेव जावळे आणि आई पार्वती यांनी खूप कष्ट करून रवींद्र यांना लहानाचे मोठे केले आणि शिक्षण दिले. शिक्षण झाल्यानंतर रवींद्र जावळे हे नोकरीसाठी मुंबईत आले. त्यांना लहानपणापासूनच नाट्य क्षेत्राची आवड होती. एकदा देव्हारा हे नाटक बघण्यासाठी मुंबई साहित्य संघात रवींद्र हे गेले होते. सुनील माळी या नाटकाचे दिग्दर्शक होते आणि प्रमुख भूमिका ते करीत होते. हे नाटक पाहिल्यावर रवींद्र यांना वाटले की आपणही नाटकात काम करावे. त्यांच्या गावात राधाकृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त यंग स्टार मित्रमंडळाच्या काही सभासदांनी एकत्र येऊन देव्हारा हे नाटक सादर केले. या नाटकाचे दिग्दर्शन संजय कलंबटे यांनी केले होते. त्यानंतर वाहते गंगा त्यागाची, दीप जळे वादळात, देवा घरचा न्याय आदी नाटकात रवींद्र यांनी काम केले. ही नाटके गावी सादर केली. रवींद्र यांची नाटकाची आवड पाहून त्यांचे मित्र विकास बटावळे यांनी लेखक दिग्दर्शक सुनील माळी यांच्याशी त्यांची भेट करून दिली. सुनील माळी यांच्या परिस्पर्शाने रवींद्र यांच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळाले. सुनील माळी लेखक व दिग्दर्शक असलेले आता उठू सारे रान या नाटकात रवींद्र यांनी बाळादा या भूमिकेत उत्कृष्टपणे काम केले आणि सुनील माळी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर रवींद्र यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आता उठू सारे रान या नाटकाचे आतापर्यंत 16 प्रयोग झाले आहेत. गाडी चुकली आणि या नाटकात रवींद्र यांनी ड्रायव्हरची भूमिका केली आहे. गाडी चुकली आणि या नाटकाचे आतापर्यंत 10 प्रयोग आणि बिनविरोध या नाटकाचा 1 प्रयोग झालाय. या नाटकात रवींद्र जावळे यांनी उत्कृष्ट भूमिका केली आहे. तसेच लेखक व दिग्दर्शक महेंद्र कोंकर यांच्या झोंबी या नाटकात रवींद्र यांनी भूमिका केली आहे. दिग्दर्शक मनीष कुळे, नवयुग कला मंच यांच्याबरोबर लग्न शांतूच्या मेहुणीच ही वाट वळणाची या नाटकातही रवींद्र यांनी भूमिका सादर केली आहे. रवींद्र जावळे यांना अनेक सन्मान प्राप्त झालेत. रवींद्र जावळे यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे. सामाजिक कार्यात ते नेहमीच पुढे असतात. ओमकार कुळबी जनसेवा मंडळ जगदारेवाडी या मंडळात उपखजिनदार या पदावर रवींद्र जावळे हे काम करीत आहेत. मुंबई गिरगाव येथील सम्राट ड्रेसवाला येथे ते टेलर म्हणून काम करतात. आज रवींद्र जावळे यांचा 47वा वाढदिवस आहे. या 47 वर्षांच्या जीवन प्रवासात त्यांनी आर्थिक संकटे, कौटुंबिक अडचणी, सामाजिक संघर्ष आणि व्यवहारातील चढ उतार अनुभवले, पण कधीही हार मानली नाही. कारण ते केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगणारे व्यक्तिमत्व आणि कलाकार आहेत. भविष्यातही समाजासाठी त्यांची तळमळ, दूरदृष्टी आणि माणुसकी अशीच अखंड राहो, अशीच ईश्वर चरणी प्रार्थना. संघर्षातून घडलेल्या या प्रेरणादायी कलाकारास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. रवींद्र जावळे यांची नाट्य क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी ईश्वर त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य देवो हीच आजच्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना.